स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। दिनांक 10 मार्च 2026 रोजी झालेली मिरज पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड विभागीय आयुक्तांनी रद्द केल्यानंतर आता पुन्हा सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम दिनांक 4 ऑगस्ट रोजी जाहीर झाला आहे। त्याबाबतचे पत्र सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिरज प्रांताधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे। मिरज प्रांताधिकाऱ्यांची सभापती उपसभापती निवडीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। विभागीय आयुक्तांच्या निर्णयानंतर शासनाकडे दाद मागण्यासाठी 30 दिवसांची मुदत आहे। तत्पूर्वीच नवीन सभापती उपसभापती निवडीचा कार्यक्रम राजकीय हस्तक्षेपाने जाहीर करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे नेते मोहन वनखंडे यांनी केला आहे। मिरज पंचायत समिती कार्यालयामध्ये विशेष सभेचे आयोजन करावे व त्यामध्ये सभापती उपसभापती निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रांताधिकारी कार्यालयास देण्यात आले आहेत। नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, अर्जाची छाननी करणे, उमेदवारी मागे घेणे व सभापती उपसभापती पदाच्या निवडीसाठी सभा घेणे ही सर्व प्रक्रिया दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पार पडणार आहे। सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे नेते मोहन वनखंडे यांनी यावर टीका केली आहे। आम्हाला शासनाकडे दाद मागण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे, मात्र तत्पूर्वीच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। या सर्व प्रक्रियेमध्ये अतिराजकीय हस्तक्षेप सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। सभापती उपसभापती निवडीबाबत कायदेशीर मार्गाने पुढील लढाई लढणार आहे। आम्हाला यश मिळेल असा विश्वास वनखंडे यांनी व्यक्त केला।